हिंदी मराठी चित्रपटात साकारलेल्या चरित्रभूमिकांमधून लोकप्रिय झालेले ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोद्दार यांचे सोमवारी रात्री 10:10 वृद्धापकाळाने निधन झाले. येत्या 22 ऑगस्टला त्यांचा 91वा वाढदिवस साजरा होणार होता. मात्र त्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती पोद्दार यांच्या कन्या अनुराधा पारसकर यांनी दिली. सोमवारी रात्री अचानक बेशुद्ध पडल्याने त्यांना तातडीने ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्यांची प्रकृती ढासळली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अर्थशास्त्राचे प्राध्यापक, सैन्य दलातील चमकदार कामगिरी, तेथून निवृत्त झाल्यानंतर 25 वर्ष इंडियन ऑइल कंपनीतील काम सांभाळून अभिनयाचे वेड जपणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोद्दार यांचा जीवनप्रवास हा बहुआयामी होता. त्यांची अभिनय क्षेत्रातील वाटचाल उशिरा सुरू झाली असली तरी त्यांनी पंडित सत्यदेव दुबे, विजया मेहता, सुलभा देशपांडे यांच्यासारख्या नाट्यक्षेत्रातील दिग्गजांबरोबर दीर्घकाळ काम केले होते. रंगभूमी ते पुढे हिंदी मराठी चित्रपट अशी मजल दर मजल करत छोटा पडदाही त्यांनी आपल्या अभिनयाने गाजवला. मराठी आणि हिंदी मिळून तब्बल 125 चित्रपटांतून त्यांनी भूमिका केल्या. जाहिरात विश्वातही ते तितकेच लोकप्रिय होते. तेजाब, परिंदा, अंगार, रंगीला, राजू बन गया जेंटलमन अशा कित्येक हिंदी चित्रपटांतून त्यांनी केलेल्या चरित्रभूमिकांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. अगदी राजकुमार हिरानी दिग्दर्शित 3 इडियट चित्रपटातील त्यांचा कहना क्या चाहते हो हा संवाद खूप गाजला होता.